बुलेटिनच्या सुरुवातीला मुंबईतून एक महत्त्वाची बातमी। एल्फिस्टन ब्रिजवरून पोलीस आणि स्थानिक आमने सामने आलेले आहेत। पोलिसांनी ब्रिज बंद केल्यानंतर स्थानिकांचा आक्रमक पवित्रा पाहायला मिळाला। पुनर्वसन याच ठिकाणी करावं यासाठी स्थानिकांनी आंदोलन केलेलं आहे। स्थानिक नागरिकांनी पोलिसांनी बंद केलेला ब्रिज हा पुन्हा सुरू केलेला होता। एमएमआरडीएचे अधिकारी आता या ठिकाणी दाखल झालेत। स्थानिकांची समजूत काढण्याचे प्रयत्न त्यांच्याकडून सुरू आहेत। जय पवार आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत। अधिक माहिती त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत। जय, काय घडतंय? नक्कीच आपण जर पाहिलं तर गेल्या काही मिनिटांपासूनच जर एमएमआरडीएचे अधिकारी असतील त्यासोबत पोलीस असतील आणि तसेच परेल येथील स्थानिक रहिवासी जे आहेत ते यांच्यासोबत चर्चा जी आहे ते सुरू असलेली आपल्याला पाहायला मिळते। खरं तर या संपूर्ण ब्रिज बंद करण्यासंदर्भात हे नागरिकांचं जे आहे ते मागणी जे ठाम आहे, मात्र पण त्यांच्यासोबत चर्चा जी आहे ते सुरू असलेलं पाहायला मिळते। आता याच नंतर जे आहे ते चर्चेनंतर आता नेमकं या संदर्भातली काय निर्णय घेण्यात येत आपल्यासोबत निर्णय सांगणार आहेत। नेमकं काय निर्णय झाला काय सांग? मी पंकज सोनवणे ओके। मी आता हे आम्ही जे लिहून दिलं आहे ते वाचून दाखवतोय। मुंबई महानगर प्रदेश ऐका एक मिनिट मी वाचून दाखवतोय। मुंबई महानगर प्रकल्पग्रस्तांना मोबदला ऐच्छिक आर्थिक स्वरूपात अपेक्षित असल्यास तो देण्याची तयारी प्राधिकरणाची आहे। आजी नुरानी व लक्ष्मी निवास या दोन इमारतीतील एकूण 83 प्रकल्पग्रस्त पुनर्वसन